आई, काय झालं? तू इतक्या लवकर आली आज? आज हाफ डे होता म्हणून लवकर आलीये मी. अच्छा, तुला येऊन किती वेळ झाला? मी पण आत्ताच आलीये आई. अच्छा, तू काही खाल्लं का? नाही आई, मला भूक नाहीये, मी नंतर खाऊन घेईल. का ग? सकाळी तुझ्यासाठी मी जेवण बनवून गेली होती ना. अन्न वेस्ट होईल. चल जाऊन खाऊया. नाही आई, माझं पोट भरलंय, मला भूक नाहीये. अरे, मी बोलते आणि तू चाललीयस? आई, मी कॉलेजमधनं आल्यावर खूप थकून गेलीये ग, म्हणून मी काही वेळ आराम करते, मग मला बरं वाटेल. अगं, जेवण झाल्यावरही झोपू शकतेस ना? अगं आई नाही, मी आज सकाळीच कॅन्टीनमध्ये मैत्रिणींबरोबर नाश्ता केला होता, ते अजून पचायचंच आहे. ठीक आहे, जाऊन झोप. सर, तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कसे आहात सर? हा, मी तर एकदम ठीक आहे. तू कशी आहेस सांग? मी पण ठीक आहे सर. हा, या हा. ना आत, या ना. हा. या सर. हा. बसा ना सर. हं. सर, 2 मिनिट मी तुमच्यासाठी प्यायला काहीतरी घेऊन येते. हा, ठीक आहे. सर, ज्यूस घ्या सर. हा. अगं बस ना. हं. अच्छा, हे सांग, आपल्या बँकेतली कामं कशी काय सुरू आहेत? चाललंय सर, पण जेव्हा तुम्ही मॅनेजर होते तेव्हा सगळं काही खूप छान होतं सर. पण नवा मॅनेजर, आमच्याकडनं थोडी पण चूक झाली तर त्यांना खूप राग येतो. आजकाल तर रोज घाबरूनच काम करावं लागतं सर. अच्छा, असं आहे तर सगळेच एकसारखे राहू शकत नाही ना. काय झालं सर? अचानक तुम्ही आज इकडे आलात? अच्छा, आमच्या घरचा पत्ता तुम्हाला कसा काय मिळाला सर?
आपले ऑफिस कलिग मोहन सर जे आहेत ना, हा हा. त्याचं असं होतं की त्यांच्या मुलीचं लग्न अटेंड करण्यासाठी याच रस्त्याने जात होतो. हम्म. तर तेच मला म्हणाले की याच बिल्डिंगच्या 3ऱ्या फ्लोअरवर तू राहतेस. हा, तुझा हा. विचार केला आणि सरळ इथेच आलो. असं आहे का? तुम्हाला माझी आठवण आली त्याच्याबद्दल धन्यवाद सर. अगं अगं हे सगळं कशाला? अच्छा, तुझं प्रमोशन कधी होणार आहे? प्रमोशन बद्दल कोणी काही बोलतच नाहीये सर. आणि जर असंच राहिलं तर प्रमोशन मिळेल की नाही काहीच माहिती नाही. अहं. म्हणून जेव्हा ते म्हणाले तर देईल म्हणून मी चूप राहिली. काय सांगतेस? अच्छा, शोभा मॅडम कशा आहेत सांग? त्यांना काय सर, त्या तर खुशच आहेत सर. हम्म, आम्ही दोघी नेहमीच तुमच्याविषयी चर्चा करतच असतो सर. हम्म. तुमच्यासारखा मॅनेजर या जगात असणं खूप कठीण आहे असं सगळे म्हणतात सर. हो थँक्यू. आई, ये बेटा, ही माझी मुलगी आहे सर. ओ, काय मुली बरी आहेस ना? हो ठीक आहे सर. अच्छा, मला सांग काय शिक्षण घेतेस? आत्ता मी BA सेकंड इयर मध्ये आहे सर. ओ, सर आमचे जुने बँक मॅनेजर आहेत. हो असं आहे. ठीक आहे मॅडम. आता मी निघतो, पुन्हा कधी येतो? अरे असं काय बोलताय सर, लंच टाइम झालाय, काय खाऊन जा ना. नाही मॅडम, एका महत्वाच्या कामाने जायचं आहे मला. आता घर तर पाहिलंय ना, आता कधीतरी येऊन आरामात तुझ्या हातचं जेवून जाईन मी. ठीक आहे? अच्छा सर, हे तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. हम्म. अच्छा मॅडम, येतो मी. हा ठीक आहे सर. अच्छा, आता येतो मी. ठीक आहे सर, घरी नेहमी येत राहा. हो नक्की, नक्कीच. हं. मॅडम तुम्ही काय करताय? काही नाही आई, असंच मोबाईल मध्ये रील्स बघतेय. मला तर तेव्हाच कळलं. अगं फोनवर रील्स बघण्यापेक्षा अभ्यास कर ना. खूपच बोर होते आई. बोर होतंय? मग आपण दोघी कुठे बाहेर जाऊन यायचं का? तर मग कुठे जायचं आपण? इथे बस स्टँडच्या बाजूला एक एक्झिबिशन सुरू झालंय, आपण दोघी तिथे जायचं का? हा ठीक आहे आई, चल आपण जाऊ. ठीक आहे, चल चलूया. हम्म. या सगळ्याची काय गरज होती? मी विचारही केला नव्हता. हो ना, त्याचा विचार करूनच हसू येतं. हे सगळे का असं करताय काही कळत नाहीये. बरोबर बोललीस. आई, ये बेटा. मी खोलीत जाऊन आराम करते. ए, बघितलं ना सर आल्यात? त्यांना हाय ना म्हणतात चाललीये. हॅलो सर. हाय बेटी. ती नेहमी अशीच असते सर. तिच्या म्हणण्याचं वाईट नका वाटून घेऊ. लहान मुलगी आहे ना, हळूहळू कळून जाईल. अच्छा, खूप उशीर झालाय, आता मी निघतो. कमीत कमी आज तरी खाऊन जा सर. नाही मॅडम, बघा बाहेर एक काम आहे मला. दुसऱ्या कुठल्या दिवशी येऊन ठीक खाईल. आहे सर. अच्छा, येतो मी आता. हो ठीक आहे सर. हे निशा, हं? तुला माहितीये ते किती मोठे बँक मॅनेजर आहेत ते? त्यांच्याशी नीट न बोलून खोलीत चालली गेली तू? ते बँक मॅनेजर तुझ्यासाठी आई, माझ्यासाठी कोणीच नाहीये ते. तर मग मी का बोलायचं त्यांच्याशी? असं अजिबात बोलायचं नाही, ते खूप चांगले आहेत. कामात जर आमची काही चूक झाली ना तर टेन्शन न देता आम्हाला छान समजावून सांगायचे. त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर तिथे काम करणं किती कठीण झालंय तुला माहितीये? अच्छा असं आहे का? तुला येऊन सांगितलं मी, माझंच डोकं फिरलं होतं. ठीक आहे आई. अच्छा ते सगळं सोड, ते वारंवार आपल्या घरी काय येतात आहे? हे
नेहमी नेहमी कुठे येत आहे? मागच्या आठवड्यात आले होते, आता याच आठवड्यात येत आहे. 2च दिवस झाले ना. तेच मी विचारते आई, ते मागच्या आठवड्यात आले होते ना, तर मग आज याची काय गरज होती? हे काय CID ऑफिसर सारखी बोलतेयस? मागच्या आठवड्यात इकडनं जात होते तेव्हा त्यांना कळलं की आपलं घर इथे आहे म्हणून आले होते ते. त्या दिवशी त्यांना महत्वाचं काम होतं म्हणून लवकर गेले ते. नीट बोलणं नाही झालं म्हणून ते आज परत आले. मी हो म्हटलं म्हणून आले ते. ओ असं आहे. पण त्यांचं इथे वारंवार येणं मला काही बरोबर वाटत नाही आई. जरा सांभाळून राहा. ए, तुझं हे डोकं असं का विचार करत असेल? मी तुला म्हटलं ना तो चांगला माणूस आहे. परत परत वाईट आहे म्हणून सांगतेस मला. ते चांगले आहे हे तूच सांगते, पण कोण केव्हा कसं बदलेल हे कोणी नाही सांगू शकत. हे बघ, उगाच फालतू गोष्टी करू नकोस. अच्छा, रात्री जेवणात काय बनवू? तुझी इच्छा आई. तू जे बनवशील मी खाऊन घेईल. जे हवंय ते आत्ताच सांग. नंतर म्हणायचं नाही की हे नाही बनवलं ते नाही बनवलं. आत्ताच सांग काय हवंय. असं काहीच नाहीये आई. ठीक आहे, रात्रीच्या जेवणासाठी मी पोळ्या बनवते आता. एक्झाम जवळ आहे, चल अभ्यास कर आता. ठीक आहे. का ग अजूनही फोन मध्येच आहेस तू? पागल. घे खा. घरी एवढं काम आहे, काहीच करत नाही तू. सकाळी उठून कॉलेजला जाते, आल्याबरोबर फोन असतो. हीच तुझी सवयच झालीये. आणि जेवणही तुझ्यासाठी बेडरूम पर्यंत आणावं लागतं. तर यात एवढं ओरडायची काय गरज आहे? तू बोललं असतं तर मी आली असती. हो हो, मी बोलवताच तू आली असती ना. ठीक आहे ठीक आहे, जेवण कर. तुला आमच्या बँक मॅनेजर बद्दल काही माहिती नाहीये म्हणून त्यांना वाईट समजतेस तू. खरं तर ते खूप चांगले माणूस आहेत. खरं सांगायचं तर त्यांचं लाईफ पण आपल्या लाईफ सारखंच आहे. तुझा जन्म झाल्यावर 2 वर्षातच आपल्या दोघांना तुझे बाबा सोडून गेले ग. त्यानंतर खूप कष्ट करून मी तुला पोचलंय. तसंच त्यांना पण वाईफ नाहीये आणि त्यांना पण तुझ्यासारखीच एक मुलगी आहे. त्यांनी त्या मुलीला मोठं करून खूप शिक्षण सुद्धा दिलेलं आहे आणि तिचं लग्न सुद्धा केलं आणि आज त्यांची मुलगी US मध्ये सेटल आहे. परत त्या बँक मॅनेजर बद्दल सांगणं सुरू केलं तू? का ग, नेहमी त्यांच्याबद्दल बोललं की तुझा मूड ऑफ होतो? आई, मी तुला आधीच सांगितलं आहे, ते फक्त तुझ्यासाठी बँक मॅनेजर आहे, माझ्यासाठी नाही. ठीक आहे, लवकर खाऊन प्लेट दे मला. किचन मध्ये खूप काम आहे. सर, तुम्ही बोला, कसे काय आले तुम्ही कशी आहेस? इथे? बरी आहेस ना? हा, मी ठीक आहे सर. आई ऑफिस मधून आली का? नाही सर, आई तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतरच येईल. ओ, असं आहे तर. आज तर बँकेचा हाफ डे आहे ना. जर असं आहे तर ती लवकर येऊन जाईल. बरं हे सांग, तू मला घराच्या आत बोलवणार नाही आहेस का? हो, ठीक आहे, आत या ना सर. हां. बसा ना. हां. काही प्यायला आणू मी? नाही काही हरकत नाही, थोड्या वेळाने पाहूया आपण. ठीक आहे सर, थोडं वाट बघा, मी आईला कॉल करते. हां, ठीक आहे, कर. हं.
हां सर, मी आईला कॉल करून बघितला पण तिचा फोन तर नॉट रिचेबल येतोय. ओ असं आहे का? ठीक आहे, काही हरकत नाही. आई येईपर्यंत मी इथेच थांबतो. ती आली की तिच्यासोबत बोलून मी निघून जाईन. ठीक आहे सर, तुम्ही इथे वाट बघा. ठीक आहे बेटी. हम्म. 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 श्रीनिशा, श्रीनिशा, बेटी श्रीनिशा, बेटी हम्म? ऐक बेटी. अरे, बेटा हा माणूस इथे येऊन का ओरडतोय? ऐकतेस का? मी तर त्यांना बाहेर वाट बघायला सांगितलं होतं. ते आत काय येतात आहे? जोरात ओरडू दे त्यांना. मी उठणारच नाही. बघते काय करतात ते. हम्म. बेटी ऐकतेस का? बेटी श्रीनिशा, श्रीनिशा, बेटी ऐकतेस का? श्रीनिशा, अ, अ. तुम्ही इथे आत का आलात? अगं घाबरते काय आहेस? मी असाच आलो. मी तुम्हाला हॉलमध्ये वाट बघायला सांगितलं होतं ना? तुझी आई अजूनही नाही आली म्हणून तुझ्या आईला पुन्हा एकदा फोन कर म्हणून तुला सांगायला आलो होतो. तर काय, तुम्ही इथे येऊन मला आवाज देऊ शकता ना? मला हात लावायची काय गरज होती? अगं बघ बेटी, तुला खूप वेळा आवाज दिला मी, हम्म? पण तू उठलीच नाहीस. पहिले तुम्ही आधी इथनं बाहेर जा. या वयात असं वागायला तुम्हाला शोभतं का? अगं नाही, बघ बेटी, मला वाटतं तुझा गैरसमज झालाय बेटी. मी तुला बोलवायलाच इथे आत आलो. काहीही बोलायची गरज नाहीये. तुम्ही आधी इथनं बाहेर जा. अरे रे, अगं नाही श्रीनिशा, तुला माझ्याबद्दल गैरसमज झालाय बेटी. शपथ मी तुला बोलवायलाच आलो होतो. मी म्हंटल ना बाहेर जायला. हम्म? हम्म. 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 हं? काय झालं? अशी दुःखी का आहेस तू? तो मॅनेजर बिलकुलच चांगला माणूस नाही आहे, आई. काय तू खरं बोलतेस? सरांनी असं केलंय का? अजून काय चुकीचं आहे म्हणून तर प्रत्येकदा तोंड उचलून आपल्या घरी येऊन जातो. रागवून बाहेर काढलं? बरं झालं समजून त्यांना घराच्या आत घेतलं. आजकाल कोणाचा काही भरोसा नाही. हं? सर, एका आठवड्यापासून तुम्हाला कॉल लावते आणि तुमचा फोन बंद येतोय. तुम्हाला चांगला माणूस समजून घराच्या आत येऊ दिला आणि तुम्ही हे काय केलं? तुला वाईट नसेल वाटणार तर मी आत येऊन तुझ्याशी काही बोलू शकतो? ठीक आहे सर, आत या. हं. बसा सर. मला सांगा त्या दिवशी काय झालं होतं? हा जावई बापू बोला.
बाबा माझं म्हणणं ऐकून तुम्ही घाबरू नका बिलकुल. तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. ओ नो, काय बोलताय? कधी झालं? आता कशी आहे ती? अरे साहेब घाबरू नका, छोटासा ऍक्सिडेंट आहे. सध्या आम्ही दोघं हॉस्पिटलमध्येच आहोत. या ऍक्सिडेंटचं सांगायलाच मी तुम्हाला फोन केला. आतमध्ये गीतावर उपचार सुरू आहेत. मी तिकडे जाऊन तिला सांगतो तुमच्याशी बोलायला. ठीक आहे बाबा? ठीक आहे. मी आता तयार होऊन येतो. हो. माझ्या मुलीच्या ॲक्सिडेंटची बातमी कळताच मी लगेच इथून निघून गेलो. आठवडाभर मी आपल्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्येच होतो. आता तिची तब्येत काही ठीक आहे म्हणून इथे येऊ शकलो मी. इथे येताच हेच सांगायला मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. त्या दिवशी जेही काही झालं त्यात माझी काहीच चूक नाही आहे. तशी तुझ्या मुलीचीही काहीच चूक नाही आहे. नकळत परिस्थितीच वेगळी होती त्या दिवशी. काय मॅडम, मी असं नीच कृत्य करू शकतो का? तुम्ही तर मला ओळखता ना. निशा, ए निशा, ए निशा, ये इकडे. माझा आवाज येतोय ना? हो येते आई. काय झालं? हे परत आले आपल्या घरी? तुम्हाला थोडीही लाज नाही वाटत ना? छे, तोंड बंद कर. तुला माहितीये त्या दिवशी काय झालं? तुला सांगितलं होतं ना मी, खोलीत येऊन यांनी मला स्पर्श केला. ए छी, असं खोटं का बोलतेस तू? हे सर किती चांगले आहे हे फक्त मला माहितीये. फक्त मलाच नाही, आमच्या बँकेत काम करणाऱ्या सगळ्यांनाच सरांच्या कॅरेक्टर बद्दल सगळं माहितीये. त्या दिवशी तू ह्यांच्याबद्दल चुकीचं सांगितलंस. तुझ्या बोलण्यात येऊन मी पण यांच्याबद्दल असा विचार केला. यांनी जेव्हा आता सगळं खरं सांगितलं तर आता कळतंय की चूक कोणाची आहे. जर यांनी तुझ्यासोबत खरंच काही वाईट केलं असतं तर खरंच हे इतकी हिंमत देऊन आपल्याकडे आले असते का? उगाचच तुझ्या बोलण्यात येऊन मी यांना चुकीचं समजली. तू जे काही चूक केली आहे त्याबद्दल माफी माग. अशक्य आई, तुमचं यांच्याशी हसून हसून बोलणं आणि इथे त्यांचं प्रत्येकदा येणं मला बिलकुल आवडत नाही. म्हणून मी खोटं बोलली. हे काय बोलतेस तू? पागल तर झाली नाही ना तू? तुला प्रेमाने पोसलं याचीच चूक झाली म्हणून तू विचार केला की मी तुझं सगळं ऐकेल आणि सरांवर खोटे आरोप करेल. सर माझा किती मान ठेवतात माहितीये तुला? तुझ्यामुळे माझी इज्जत गेली. यांचं इथे येणं मला नाही आवडत आई. माझं म्हणणं ऐक लीलावती. श्रीनिशाला तू रागवू नकोस. ती लहान मुलगी आहे म्हणून असं करून बसली. माझ्याबद्दल आणि माझ्या चारित्र्याबद्दल ओळखीचे सगळेच ओळखतात. अगदी तसंच एक ना एक दिवस श्रीनिशाला पण माझ्याबद्दल आणि माझ्या चारित्र्याबद्दल नक्कीच कळेल. मला विश्वास आहे. अच्छा, आता मी येतो लीलावती. सर हे सगळं काय आहे? तुम्ही का चाललात? नाही लीलावती, माझ्यामुळे तुझ्या कुटुंबात कुठलं संकट यायला नको. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस याच आशेत मी तुझ्या घरी येत गेलो. पण तुझ्या मुलीला माझ्याबद्दल गैरसमज झाला. या उपर सुद्धा मी इथे येत गेलो तर ते बरं नाही राहणार. कमीत कमी तू आनंदी राहा. आपल्या दोघांना एकत्र पाहून तुझी मुलगी टेन्शनमध्ये येते. म्हणून मला वाटतं आपलं न भेटणंच बरं राहील. मला वाटतं तुलाही कळलं असेलच.